पूर्वीचा काळ आहे. काही पोरं चौकामध्ये कुत्र्याला दगडी मारतायत. ते कुत्र क्याव 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 करतंय, सगळ्यांना आनंद मिळतोय. एका पोरानं दगड मारला आणि कुत्र मेलं. सगळेजण म्हणले महत पाप घडलं हो. ब्राह्मण काकाकडे गेलं पाहिजे. काकाकडे गेले, काका याचं प्रायश्चित्त सांगा आम्हाला. काका म्हणले काय झालं? म्हणले कुत्र मेलं हो. पूर्वी पापाला लोक घाबरायचे, पाप या शब्दाला सुद्धा घाबरायचे. आता कोणी घाबरत नाही. त्यांनी सांगितलं हो का किती वाजता मेलं? म्हणले 12 वाजता मेलं. काकानं पंचांग काढलं आणि गंभीर चेहरा केला. काका म्हणले महत पाप घडलं हो. महत पाप घडलं. म्हणले प्रायश्चित्त सांगा काका. म्हणले त्याला पूजा घालावी लागेल आणि सोन्याचं कुत्र दान करावं लागेल. आता 1972चा काळ, कुणाकडे पैसे आहेत? सगळ्यांनी माना खाली घातल्या. काकानं पंचांग मिटता 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 विचारलं, का रे शेवटचा दगड कुणी मारला? त्यातलं एक पोरग वात्रट होतं. ते म्हणलं काका तुमच्याच पोरानं शेवटचा दगड मारला. आता ज्यांनी माना खाली घातल्या ना ते सावध झाले. म्हणले काका आमची पोरं होतीच, नाही असं नाही, पण तुमच्या पोरानं दगड मारला म्हणून कुत्र मेलं. असं करा, पूजेचा खर्च आम्ही करतो, सोन्याचं कुत्र तेवढं तुम्ही दान. काका म्हटले थांबा, मला पंचांग पाहावं लागेल. परत पंचांग काढलं आणि काका गालात हसू लागले. बसलेली लोक म्हणली का हसता? त्यानं सांगितलं मगाशी पंचांग पाहायचं थोडं चुकलं. ज्यावेळी कुत्र मेलं ना त्यावेळी पुण्य काळ होता. सोन्याचं कुत्र नाही दान केलं तरी चालतंय, थोडी पूजा मात्र नक्की घाला. काय तुम्हाला कळा? याला विप्र विलिप्सा दोष म्हणावं.